पाहुणं कट सुटलाय बघून तोंडाला पाणी सुटलं बघा. पाहुणं दिसतंय जोरात आता काला केल्याशिवाय मला आता धुळाच आहे. आता काय काला करून खातो बाजरीची भाकरी. नियोजन तुम्ही टॉप केलंय. होय कट बीट कट आहे. पाहुण्या कुकर आहे की नाही ते आहे ती आपल्याला पाहिजे 2-3 दिवे देताय का? आता आम्ही आहे गडबडीत हा हा गडबड लागली सोडायला. हा आता आलाय तर जीवनच जावा. सगळं तुमची टेस्ट. हळद हळद मीठ लावून लावलंय घेतलं का की त्याला आता? आणि होय. यात तेल टाकलं का आता आता तेल टाकलंय. आता त्यात ती चिकन टाकायचं तेलात. शिजाय का? हा पाहुणं हे मेन फायदा आहे का? होय आहे ना. म्हणजे कसं एवढं उन्हाळा पावसाळा तुम्ही सुसून एवढं करताय म्हणजे लाईट बिल हे फप्तात हे राहताय. हो कोपतातच राहील. सवय झाली. सवय झालेली आहे ना. भारी वाटतं पण पाहुणं. होय आम्हाला पण आलोय असं भारी वाटते काहीतरी वेगळं. होय तुमची चिकन बनवायची पद्धत खूपच वेगळी आहे. हो रानात पद्धत आहे. काय काय टाकलं या मसाल्यात? यात खोबरं, जिरं, लसूण, कोथिंबीर टाकून तव्यात बारीक करते. बारीक करताय का? हा. असं उकळी नसते ना मिक्सर हे रानात सहज करायचं असतं. होय मग तेच साधं आपलं एक नंबर हे लागतं. चवीला लागतं. मसाला केलाय तुम्ही आता यात टाकून घेणार आहे का? हा त्याच्यात टाकायचं. आता तुमचा घरगुती साधा मसाला टाकणार आहे का? हा घरगुती. हा हा. पाहुणं वास तर सुटलाय. वास येणारच किती आता. मसाला हे तुमचं एकदम घरगुती साधा आहे ते इकत नाही काय नाही नाही इकडचं नाही सगळं सगळं ओरिजिनल. सगळं ओरिजिनल आहे का? ते चालेल आहे का पाहुणे? होय आता ह्याच्यात पाणी ओतलं का नाही हा. तयारच झालं ती. लय सोपी पद्धत आहे आणि एक नंबर आहे. असंच आपलं साधं केलं पाहिजे ना. हा साधच करतो आम्ही. साधं एक नंबर लागतं ना. हा. पाहुणं कट सुटलाय बघून तोंडाला पाणी सुटलं बघा. पाहुणे तर टोप बाहेर काढलाय काय गरम ते पाणी गरम करायला ठेवलाय. आराय खाली आर आहे. म्हणजे लय भारी सिस्टम केल्या. होय सिस्टम असते या. गरम पाण्यात येत होतायचं का? हा गरम पाणी त्यात ओतायचं. जेवढं आपल्याला लागेल तेवढं लागेल तेवढा रस्सा बनवायचा. पाहुणं नुकतावर रसा कट झणझणीत निघालाय. होय म्हणजे आपलं लय अहो ही गावठी मसाला आहे. गावठी लय भारी केलंय तुम्ही. हा हे काय हो टाकताय त्यात कशाचं पीठ आहे? ही बाजरीचं पीठ आहे. ह्यात पाणी ओतून थोडं कालवणात टाकलं का घट्ट येतं कालवण. घट्ट होतो का? लय फरक पडतो कालवा. हा फरक पडतो. तो हे घ्यायचं कालवण आणि नंतर मग असं वतायचं. आम्ही म्हणलं तुम्ही बी जेवाचाल. कोण असतं तुमचा भाव इथं आणला. पाहुणे दिसते जोरात आता काला केल्याशिवाय मला आता धुळाच आहे. आता काय काला करून खातो बाजरीची भाकरी. नियोजन तुम्ही टॉप केलंय. होय अगं पोरीस नाही ते दिगे. जेवायला खूप मजा आली. आता ह्यांची मेंढर सोडायची वेळ आली. भेटूया पुढच्या व्हिडिओ.